आता तुम्ही ज्या राशींबद्दल सांगितलं त्याच्यामध्ये प्रत्येकाच्यात नक्षत्र हो. आपण बोलत होतो. तर मग काय असतं ते नक्षत्र? आम्ही ऐकतो की अनुराधा नक्षत्र, स्वाती हं. नक्षत्र. पण नक्की याचा अर्थ काय? भारतीय जे फलज्योतिष आहे, ते हं. नक्षत्रावरच आधारित आहे बरं. आणि नंतर राशी हा इंट्रोड्यूस झाला. हं. तर साधारण 27 प्रकारची नक्षत्र आहे आणि आत्ता 28वा म्हणजे अभिजित नक्षत्र. तर आता मेष राशीचा आपण स्वभाव अभ्यासला, पण सूक्ष्म पद्धतीने गेलं तर एका मेषेच्या व्यक्तीचा स्वभाव आणि दुसऱ्या मेषाशी मॅच तसा होत नाही तर का? अश्विनी आहे, भरणी आहे, कृतिका आहे. तर अच्छा. नक्षत्रावर पण गोष्टी बदलतात. कुठल्याही नवीन कामाची जर सुरुवात करायची असेल, तर अश्विनी नक्षत्र याच्यासाठी उत्तम आहे. बाग-बगीचे असतील, विद्याभ्यास करायचा असेल, कोणाला काय नवीन कुठलं दुकान चालू करायचं असेल, तर अश्विनी नक्षत्रावर नक्की करावं. तर एखादी वस्तू जर हरवली, तर चित्रा नक्षत्रावरती सापडत नाही. बरं. असंही आहे, की जर गायन वादनाची आवड असेल, तर अनुराधा जे आता तू हो, हो. म्हणलास आहे. बरं. या लोकांना जर गाण्याची आवड असते, त्यातनं काही करायचं आहे, क्लासेस चालू करायचे आहे, तर त्या नक्षत्रावर करावे. आश्लेषा नक्षत्रावर कधीही सोनं घेऊ नये. ते चोरीला बरं. जातं. 27 नक्षत्रांच्या वेगवेगळ्या वेगवेगळे. कॅरेक्टरिस्टिक आहे आणि बरं. आपल्या राशीपेक्षा आपलं नक्षत्र आणि त्यावर असलेली उपासना देवता याची आपण उपासना अजून फायदेशीर ठरते.